झालं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय, सच्चिदानंद रामदास भगवान की, अवधूत चिंतनम श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय, सर्वसंतन की जय। तद्विधि प्रणिप्रापेन परिप्रश्नेन सेवया उद्देक्षिन्ते ज्ञानं ज्ञानेन सत्त्वदर्शिना, ते ज्ञान पैगा गर्वे जरी मनी आती आणावे, तरी संताया बजावी सर्वस्वी। जे ज्ञानाचा गुरुठा ते सेवा हा धावंडा, तो स्वाधीन करी सुगटा वळवून, तरी तनु मन जीवे चरणाशी लागावे आणि अधर्मता करावे दास, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसिले, जेणे अंतकरण बोधिले संकल्प आहे संकल्पाने। ज्ञानेश्वरी अध्याय 4 श्लोक क्रमांक 34 आणि 34 श्लोकामध्ये 65, 66, 67 आणि 68 या ओव्या आपण पुढे ठेवलेल्या आहेत। त्याच्यावर थोडस विवरण करण्यापूर्वी मला थोडस बोलायचंय, कारण हे मार्गदर्शन करणं किंवा प्रबोधन करणं हे एवढी माझी पात्रता नाही, परंतु शालिक महाराजांचा हा टास आणि गोविंद बाबा गाडगे यांची आज्ञा म्हणून हा अल्पसा बोलण्याचा प्रयत्न करतो। असो, कारण मी काय कोणा मार्गदर्शन करणारा नाही किंवा प्रबोधन करणारा नाही, परंतु बाबांच्या आठवणी थोडासा मी बोलण्याचा प्रयत्न करेन। कारण संतांचं वर्णन करण्यासाठी आपली तेवढी पात्रता हवी आहे, कारण संत हे संतच असतात। बाबा संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा यांच्याबद्दल काय बोलू शकतो आपण, कारण त्यांचं नाव जरी काढलं तरी वाचा खंडित होते। कारण संत दिसायला जरी असले, दिसायला माणसं दिसत असले, पण असायला ते ज्ञान नवे नवे त्यांचा अवतारच याच्यासाठी झालेला असतो। ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धाराय आले दीनजना, किंवा अवतार तुम्हाला धराया कारण उद्धाराया जन जड जीवा, या न्यायाप्रमाणे आपला जर विचार केला तर संत भेटण्याच्या अगोदर आमच्याकडं हे ज्ञानेश्वरी म्हणजे काय, हरिपाठ म्हणजे काय, किंवा एकही नेमकं काय आहे हे आम्हाला काही माहित नव्हतं। कारण आमच्या इकडं एकही माळकरी नव्हता, कारण बाबा भेटण्याच्या अगोदर काही माहित नव्हतं कोणालाच। आणि आमची छोटीशी वाडी, आणि या छोटीशा वाडीमध्ये बाबांचं बाबा येण्याच्या पाठीमाग, बाबा किंवा बाबांना आणण्याच्या पाठीमाग आमचे गुरुवारी हरिभक्त परायण गोविंद बाबा गाडगे यांनी हे बीज आमच्या आनंदवाडीमध्ये लावलं।
आणि टिपी लावत असताना बाबा आमच्याकडे 12 वर्ष यायचे आणि प्रत्येक वर्षी, कारण बाबांना ओळखायला आपली तेवढी पात्रता नव्हती, आम्ही नवीन होतो, आम्हाला काही समजत नव्हतं. बाबा यायचे आणि बाबा आल्याच्या नंतर बाबांचा एकच विषय, कारण विषय तो त्यांचा झाला नारायण. भक्त भगवंताबद्दल, देवाबद्दल आणि नामाबद्दलच फक्त बोलायचे. कारण संतांचं वर्णन मी नाही करू शकत, माझी वाणी अपुरी येते. त्यांचं वर्णन करण्यासाठी तिथं ते म्हणतात, येथे वेद मुके झाले, वेदांनी सुद्धा वर्णन करू शकत नाही. मन पवन पांगुळले, मन आणि पवन सुद्धा त्या ठिकाणी पांगुळलं जातं, तर आपण काय वर्णन करू शकतो महात्म्याचं. पण एवढंच, कारण त्यांचं वर्णन करण्यापेक्षा त्यांच्या आठवणीचा उजाळा देण्याचं थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बाबा आमच्याकडे जेव्हा याच्या सुरुवातीला म्हणायचे, भाऊ सकाळी 6 वाजता घोटीवरून गाडी पकडायची आणि दुपारी 12-1च्या दरम्यान गावामध्ये उतरायचे. गावामध्ये उतरल्याच्या नंतर चालत 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 दोन्ही बाबा, मोठे बाबा पुढे, बारके बाबा पाठीमागे, आणि आल्याच्या नंतर भर उन्हामध्ये गावाच्या दारा हातात बॅगा आणि बॅगा घेऊन बाबांचं वाचतो. बाबांना पाहिलं का आम्ही स्वामी गडबड्या लोळायचं, आम्हाला काही समजायचं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये असं जर वातावरण पाहिलं तर आजूबाजूचे लोक सांगायचे, म्हणजे काय नवीन चाललंय इकडं, ते पोरांनी काय नवीन चाललंय इकडं, हे असं कुठं असतं का. कारण आमच्या आणि गावामध्ये आमचे वडिलोपार्जित आम्हाला कळत नाही, आमच्या वडिलांनाही कळत नाही. तेव्हापासून सप्ताह रामदास स्वामी देवस्थानच्या त्या ठिकाणी सप्ताह चालू असते आणि त्या ठिकाणी म्हणजे गावात एवढ्या दिवस एवढे कार्यक्रम चालतात, एवढे मोठमोठे महाराज येतात, त्या ठिकाणी असं होत नाही. इथंच काय नवीन असं होतं, हे काहीतरी आहे, काहीतरी वेगळं आहे. आणि लोक बाबा आल्याच्या नंतर आमच्या घराजवळ सुद्धा यायला घालायचे, म्हणायचे आपण जर गेलो तर तिथं ते आपल्याला त्यानं गेल्याच्या नंतर ते सुद्धा आपल्याला सुद्धा त्यांच्यासारखं होईल. पण वस्तुस्थिती कोणी पाहिलं नव्हतं, कोणी ऐकलं नव्हतं आणि काही माहीत नव्हतं, आणि म्हणून लोक घाबरायचे. आणि बाबा आल्याच्या नंतर म्हणायचे, लोक डायरेक्ट बोलायचे, म्हणा हा गोटीचा बोवा येतो, अंगात भानामती आणतो. असं कुठं असतं का म्हणे. आणि आमच्याकडे सुरुवातीला आम्ही आळंदीची मुलं आणायचं साठी. तर ते म्हणायचे, माऊली आळंदीची मुलं म्हणायचे, आम्ही माऊलीच्या दरबारात राहतो, आम्ही सगळं काही माऊलीच्या दरबारात ते आळंदीला वास्तव्यात आहोत. आणि वास्तव्याला असताना असं काही कुठं आम्हाला पाहण्यात मिळालं नाही, हे काही नवीनच आहे तुमचं. पण वस्तुस्थिती चांगला जर विचार केला तर हे अनादी कालापासून आलेलं तत्वज्ञान महात्म्यांनी आपल्या सर्वसामान्य माणसापर्यंत, कारण हा परमार्थ बाबा जर भेटले नसते तर आम्ही आज फेसबुकच्या माध्यमातून या कोरोनाच्या सावटाखाली संपूर्ण देश आज हल्ली झालेला आहे. काही सुचत नाही, काय करावं, काय कोणी काय करावं, कोणी काय करावं. लॉकडाऊनच्या माध्यमातून आपल्या या फेसबुकच्या माध्यमातून अविनाश कडतडे आमचे शाले भाऊ, तुम्ही काहीतरी बोला. तर मी त्यांना सांगायचं, भाऊ आपली बोलण्याची पात्रता नाही त्या ठिकाणी, कारण आपण काय बोलावं, आम्ही कधी बोलण्याच्या याच्यामध्ये कधी पडलोच नाही. पहिल्यापासून भरपूर सांगणार आहे, ज्यांच्याकडे कला आहे सांगण्याची, त्यांनी ते सांगावं, आपल्याला नाही जावं सांगायला. परंतु त्यांचा आग्रह आणि बाबांची आज्ञा, त्याच्या पुढे आपण काही बोलू शकत नाही. असो, मी अल्पसा प्रयत्न बाबांच्या आठवणीला उजाळा द्यायचा प्रयत्न करीन. बाबा ज्या वेळेला यायचे त्यावेळेला 12 वाजता आल्याच्या नंतर थोडासा आराम करून डायरेक्ट ज्ञानेश्वरी पुढे घेऊन, जे कोणी असेल, भाऊ असू, ताई असू, दादी असू, आमची आजी असायची, त्यावेळेला बाबा घरी यायचे, त्यावेळेला आमची आजी असायची, अनपड, काही माहित नाही, तिला काही समजत नव्हतं. बाबा आले का त्या आजीच्या पाया पडायचे, म्हणायचे, आई मला आशीर्वाद दे. बाबा म्हणायचे, काय बाबा. मी आजी म्हणायचे, बाबा मी तुम्हाला काय आशीर्वाद देऊ. बाबा म्हणायचे,
आई मला तो असा चिरप्या तुझं लवकर वाटलं होते. आजी म्हणायची बाबा असं काय बोलता तुम्ही, असं काय मधला माणूस जागा केला. कारण आम्हाला ही गोष्ट कळालीच नसती. महात्म्यांचा अवतार याच्यासाठी असतो, जड जीवांचा उद्धार करण्यासाठी. आणि तो जड जीवांचा उद्धार करण्यासाठी ते महात्मे, कारण आपलं पूर्वजन्मीचं काहीतरी संचित होतं, भाग्य होतं. आणि ज्याचं भाग्य उदाहरण येतं त्याला हा विषय मिळतो. बरं आम्ही अभ्यास करतो. बाबा ज्या वेळेला सांगायचे म्हणायचे भाऊ ही गोष्ट समजण्यासाठी संतांच्या जवळ बसावं लागत. ते म्हणतात, माऊली म्हणते ते ज्ञान पैगा भरले जरी मणी अतिया नावे तरी संता या बजावे सर्वस्वेची. आणि ते ज्ञान आपल्याला जर प्राप्त करायचं असेल तर संतांच्या जवळ जायला पाहिजे. संत म्हणजे माणसं नाही. बाबा सरळ सोप्या भाषेत सांगायचे. सर्वांनी ऐकलेली जुनी मंडळी त्यांना सांगायचा, पण जे नवीन मंडळी आहे त्यांच्यासाठी हा थोडासा अल्पसा प्रयत्न सांगण्याचा करीन. कारण बाबा म्हणायचे संत हे माणसं नाही. संत म्हणजे ते ज्ञान, अनादिकालापासून आलेलं तत्वज्ञान, अनादिकालापासून आलेला संप्रदाय आणि आपला आनंद संप्रदायाची मूळ परंपरा हंसापासून आलेली परंपरा अशी आहे. हंस, ब्रह्मा, अत्री, दत्तात्रय, नारायण, बलभीम, लक्ष्मण, संत सगळ्यानंद, शांताबाई, बंडोबा, श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा. आपल्या मालिकेतलं मूळ जे आहे ते आहे हंस. आणि हंसाच्या ठिकाणी अशी योजना आहे, सार असा निवड करण्याची योजना आहे. पाणी आणि दूध याचं निवड करण्याची योजना त्या हंसाच्या ठिकाणी आली. आणि ते ब्रह्मज्ञान किंवा ते ज्ञान नाम आपल्याला त्या हंसापासून आलेलं आहे. ते साखळी पद्धतीने या संपूर्ण मालिकामधून आपल्यापर्यंत ते आलेलं आहे. आणि ती मालिका आपल्यापर्यंत संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा, गाडगे बाबा, जंजने बाबांच्या माध्यमातून आमच्याकडे या ठिकाणी मिळाली. कारण आमच्या गावाला बाबा भेटायच्या अगोदर आम्हाला काही समजत नव्हतं, काही माहिती नव्हतं. आणि इथं परिस्थिती एवढी बिकट होती की आमच्या इकडं जत्रा भरायची. जत्रा आणि यात्रा आपण सुद्धा मंडळी आपल्याला समजून घेतोय. जत्रेमध्ये काय होतं आणि यात्रेमध्ये काय असतं. यात्रामध्ये देवाचा उत्सव असतो आणि जत्रामध्ये त्या ठिकाणी बळी दिला जायचा. आणि ती बळी द्यायची परंपरा आमच्या तिकडं अनादी कालापासून चालत आली होती, आमच्या वाडवडिलोपर्यंत. पण ते महात्मा भेटल्याच्या नंतर त्यांनी समजून सांगितलं की बाबा रे, देव असा कधी कोणाचा बळी घेत नाही. कारण जर देव बळी घेत असेल तर तो त्याला देवच कसा म्हणावा देव. कारण बळी घेणं हे राक्षसांचं काम आहे. आणि राक्षसांचं काम असणारे जे खाणारे पिणारे ते राक्षस आहेत. आणि देव असा कधी कोणाचा बळी घेत नाही. आणि ती परंपरा ते महात्मा भेटल्याच्या नंतर मोडीत निघाली. आणि मोडीत निघाल्याच्या नंतर आमचे जुनी जी मंडळी होती ते ऐकायचे नाही. म्हणायचे भाऊ आम्ही वडव पार्लीचा आपण करत आलोय. आमचे जुने कार्यकर्ते असायचे, मोठमोठी मंडळी असायची, ते वडीलधारी, पण ते ऐकायला मागायचे नाही. म्हणायचे भाऊ आपण पूर्वपार करत आलोय, जरी आपण असं नाही केलं तर देव कोपेल आपल्यावर. तर हीच गोष्ट बाबांनी त्यांना समजून सांगितली. कारण देव असं कोणाचाही बळी घेत नाही. जो बळी घेतो ते देवच नाही. कारण देव कशासाठी बळी घेणार. देवाला काय लागतंय. देव आहे भावाचा भुकेला आणि हाच दुष्काळात त्याला. भाव ज्या ठिकाणी निर्माण होतो त्या ठिकाणी देवाला काही लागत नाही. कारण भावाशिवाय देव आकळला जात नाही. आणि तोच भाव, तीच भक्ती बाबांनी आपल्यापर्यंत पोहोचवली. आणि म्हणून ते ज्ञान आपल्याला प्राप्त करण्यासाठी संतांच्या संगतीमध्ये किंवा संतांनाच शरण जायला पाहिजे. पाठीमागं पाहू गेलं तर जेवढे काही संत मंडळी होऊन गेले, नामदेवरायांचा दाखला घ्या, तुकोबरायांचा, ज्ञानोबरायांचा, नाथ महाराजांचा, धनाबाईचा, एकनाथ महाराजांचा, तुकोबरायांचा, मीराबाई, धनाबाई, जेवढे काही संत मंडळी होऊन गेली ती सगळे याच मार्गातून गेलेले आहेत. कारण सद्गुरू जोपर्यंत आपण करत नाही, संत जोपर्यंत, संत सद्गुरू जवळजवळ, देव जवळजवळ यांचा अनन्य संबंध आहे. कारण देव, संत आणि सद्गुरू याच्यामध्ये फक्त नावं वेगळे पण त्या एवढ्यांचा अर्थ, कारण यांचा अनन्य संबंध आहे. कारण साधू संत म्हणतात देव ते संत, देव ते संत आणि निमित्त त्या प्रतिमा.
किंवा संततेचे देव, देवतेची संत आणि निमित्त त्यापर्यंत देव आणि संत याच्यामध्ये भेद नाही. आणि तो भेद किंवा ती युक्ती महात्म्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली. कारण संत हा बोलायचा विषय नाही, संत हा अनुभवाचा विषय आहे. आणि संत कळण्यासाठी जवळ बसावं लागतं. ते म्हणतात जे ज्ञानाचा कुरटा ते सेवा हा गारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळखणी. आणि ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याला त्यांच्या जवळ बसून त्यांची सेवा करावी लागेल. आता जुनी जी मंडळी आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत, तरी पण तिथं सेवा करणं म्हणजे नेमकं काय. चांगला जर विचार केला तर बाबांनी कधीही आपल्या पायाच्या किंवा आपल्या हारतुरे घालून पाद्यपूजा करून अशी कधीही कुठली गोष्ट करून घेतली नाही. कारण ती करत असताना त्यांनी ज्या प्रथा आहेत, ज्या नवीन प्रथा किंवा ज्या रूढी, या कधीही अशा प्रथा चालू केल्या नाही, त्या मोडीत काढल्या. म्हणजे भाऊ याची काही गरज नाही. कारण संतांचे चरण हे आपल्याला कळायला पाहिजे. संतांचे चरण म्हणजे भगवंताचं आलेलं अनादी कालापासून आलेलं जे नाम ते आपल्यापर्यंत पोहोचवणं. याच्यासाठी बाबांनी सतत अट्टहास केला. आपल्या जी रक्ताचं पाणी आणि हाडाची काढ केली, सर्वसामान्य जीवापर्यंत ते पोहोचले. आमच्या इकडे जर विचार केला तर पूर्वी रस्ता नसायचा. रस्ता खटरगाडी येईल अशा पद्धतीचा रस्ता होता. ती गाडी आली तरी एका बाजूला अशी व्हायची, असं व्हायची. पण बाबा त्या खटरगाडीत कधी बसले नाही. बाबांचे बारक्या बाबांना चालायचा प्रॉब्लेम होता, पायाचा प्रॉब्लेम होता, त्यांना गाडीत बसवायचे आणि बाबा तड पायाने पुढे सरळ निघायचे. आणि माझा त्रास आपला त्रास समोरच्याला होईल असा कधीही बाबांनी विचार केला नाही. कारण आपण ज्याच्यासाठी आलो तीच गोष्ट समजून घ्यायची. इथं आल्याच्या नंतर हा विषय सतत ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा संपूर्ण आपल्यापुढं त्याचे असणार जे आहे, त्याच्यामध्ये जो शास्त्रामध्ये जो विषय आहे तो आपल्याला सांगून ती गोष्ट करायचा प्रयत्न करायचा. पण आज झाले काय माहिती का, बाबा सांगायचे इथं माणसं एक संत नाही, तर आज झाले काय, माणसं संत होऊन बसले आणि पडा आमच्या पायात. बाबा म्हणायचे संत म्हणजे ते ज्ञान, अनादी काळापासून आलेले तत्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या महात्म्याने केलं. आणि ते तत्वज्ञानाचं कार्य आज गल्लीपासून आज भरपूर मंडळी कार्य करणारी आहेत. पण कशासाठी, बाबांचे विषय आणि प्रयोजन समजून घेणे अवघड नाही, समजून देणे अवघड नाही. पण हे चाललंय हे कशासाठी याचा विचार करायला पाहिजे. आणि तो विचार महात्म्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवला. त्या तत्वाचा विचार, ते तत्व सर्वसामान्यपर्यंत पोहोचवलं. कारण त्या तत्वाचा अंगीकार साधू संतांनी केलेला असतो. या उपाधी माझे गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती. त्या तत्वाचा स्वीकार संतांनी केलेला असतो. नवीन नवीन तत्वच ते होऊन आपल्यापर्यंत घेऊन येत असतात, घेऊन येत आलं असतात. आणि ते तत्व आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी एवढा अट्टहास त्या महात्म्याने केला. आज जगाच्या पाठीवर जर विचार केला तर असं एकही गाव नाही का त्या ठिकाणी आपल्या बाबांचा साधक त्या ठिकाणी नाही. म्हणून जिथं जिथं जावा, कुठेही जय हरी जर म्हटलं तर तुम्ही कुठले भाऊ, डायरेक्ट कोणाचा नावाचा संबंध नाही, गावाचा संबंध नाही, पण जय हरी म्हटलं तर ती ओळख आपल्या बाबांच्या कृपेमुळं, या एका साखळीमध्ये बांधल्यामुळं ती आपल्याला ओळख होते. आणि बाबा एका कुठल्या क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते, सगळ्या ठिकाणी बाबा गेलेले आहेत, प्रत्येक ठिकाणी. आणि तिथं गेल्याच्या नंतर कोणाला डोक्यावर घेतलं नाही आणि कोणाला पायदळी उडवलं नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी सांगण्याचा उद्देश कोणाला मोठंही समजलं नाही, कोणाला लहानही समजलं नाही. आणि तो जो समज आहे, समजून घेण्याची जी प्रक्रिया आहे, सगळ्यांना जवळ घेतलं. त्यांनी सांगितलं कोणी कसे असा, कोणी कसे असा, पण तुम्ही इथं या रे लहान थोर, या ते बनते नारी नर, आणि करावा विचार मग नरगे चिंता कोण असे. कारण इथं आल्याशिवाय ही गोष्ट समजणार नाही. बाबा सांगायचे तुम्ही जर नसते तर मी कोणाला या दगडाला भिताडीला जर सांगितलं असतं का. कारण तुमचं वर्णन मी माझ्या या वाणीने करू शकत नाही. तुम्ही किती भाग्यवान आहेत, किती भाग्यवान आहेत, किती भाग्यवान आहेत, अब्बा त्या वर्णन मी माझ्या वाणीने करू शकत नाही. काय वाढू आता नपुरे ही वाणी, आणि मस्तक चरणी ठेवी तसे त्या महात्म्यांनी म्हणावं, महात्म्यांनी म्हणावं का तुम्ही सोन्यावर पिवळा
तुमचा दोष नाही. बाबा म्हणायचे मी तुमच्या पाया पडतो कारण तुम्ही ही गोष्ट समजून घेतली, आणि तुम्ही जर समजून घेतली तर मी कोणाला सांगितलं असतं. आणि आता उलट झाले काय, आम्हीच जातो संत, तुम्ही या आणि पडा आमच्या पाया. ही विसंगती आपल्याला दिसायला लागली. जुनी जे मंडळी त्यांना ही चांगली गोष्ट माहितीये. आलं का त्याला? आणि आता झाले काय माहितीये का, आमच्याकडे बाबा येत असताना बाबा ज्या वेळेला यायचे त्यावेळेला नवीन नवीन ते विचार ऐकून नवीन नवीन मंडळी तयार व्हायची. आणि बाबा येत असताना आता जेवढी काही फ्रंटची मंडळी आहे, कारण बाबा आमच्याकडे 12 वर्ष येत होते, आणि 12 वर्ष येत असताना आता जे फ्रंटला जे आहे, जेवढी काही फ्रंटची मंडळी, जे काही आज नावाजलेली मंडळी, ते सगळे मंडळी महाराज मंडळी इथं येत होते, बाबांजवळ येऊन बसत होते. तोपर्यंत बाबा होते तोपर्यंत सगळं आलेलं होतं, कोणी कोणाचा काही करत होतं. सगळी मंडळी इथे येऊन बाबांच्या ठिकाणी 2-2, 3-3, 4-4 दिवस मुक्काम असायचा. आणि बाबा 2 दिवसाच्या पुढं कुठेही कुठल्याही गावामध्ये 2 दिवस त्या पुढे थांबले नाही. कार्यक्रम झाला, हा विषय समजून सांगितला, त्या भाऊ ती गोष्ट कार्यक्रम झाल्याच्या नंतर प्रवचन झालं, आल्याच्या नंतर तो विषय समजून सांगायचा, तो झाल्यानंतर हरिपाठ झाल्यानंतर प्रवचन झाल्यावर नाश्ता आपलं जेवण झाल्यानंतर कीर्तनानंतर जे काही नवीन मंडळी असतील त्यांना तो बसून घ्यायची उपक्रमा होती. बाबा ज्या वेळेला अनुभव द्यायचे त्यावेळेला सांगायचे, भाऊ या भाऊना कशाला त्यांना बळजबरी करता, तुम्ही म्हणता म्हणून त्यांना घ्यायचे का? नाही भाऊ, बाबा त्यांचंच म्हणणं आहे. मग म्हणायचे असं का, त्यांचं जर म्हणणं आहे तर ते ही गोष्ट करतील का? त्याला जामीनदार कोण? पहिले बाबा जामीनदार म्हणायचे. ही गोष्ट तुम्ही त्याच्याकडून करून घेणार? हा बाबा आम्ही करून घेणार. आणि ती गोष्ट जामीनदार घेतल्याच्या नंतर त्या भाऊला सांगायचं, सगळं विषय समजून सांगितल्याच्या नंतर भाऊ म्हणायचे, कमीत कमी तुला ही गोष्ट 3 तास करावी लागेल, जमेल का? जमत असेल तरच ही गोष्टचा तू अंगीकार कर, नाही तर मग त्याच्यावरून काय आणलं नाही. तर त्या टायमाला आता बाबा असे सांगत होते, आता कोण काय सांगते आम्हाला आपल्याला काही माहित नाही, परंतु बाबांची असेलीच होती. जामीनदार घेतल्यानंतर त्या भाऊला तो विषय समजून सांगितल्याच्या नंतर ती गोष्ट त्याच्याकडून करून घेतलं, आणि करून घेतल्याचं रात्रभर कार्यक्रम झाल्याच्या नंतर बैठक होऊन त्याला बसून घेतल्याच्या नंतर त्याची जर ज्यांची अवस्था झाली त्यांना सांगायचे, भाऊ तू हे अशीच गोष्ट सारखी परत करत राहिल्याच्या नंतर आपल्याला त्याचा उजाळा होईल आणि त्या गोष्टीची आपल्याला आठवण राहील. आणि आठवण राहण्यासाठी ती गोष्ट सतत करायला पाहिजे. सतत केल्याशिवाय ही गोष्ट आपल्या ध्यानात राहणार नाही, म्हणून सतत त्या गोष्टीचा बाबांनी पाठपुरावा करायचे. आज हे गाव झालं, पुढे रस्त्याच्या त्या पुढच्या गावाला त्या रूट मध्ये जसा प्रसंग असेल त्या गावामध्ये जिथं आपले माणसं असतील त्या गावामध्ये जाऊन ती गोष्ट बाबांनी त्या माणसाच्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्या माणसामध्ये असणारा माणसाने जागा केला. कारण एवढं कार्य करण्याच्या पाठीमागं त्या बाबांचा अवतारच याच्यासाठी होता. जयाचा जन्म जगी नामार्थ झाला, जयाने वास सदा नामार्थ केला, जयाचे मुखी सदा नामकीर्ती. सतत त्या भगवंताचं नाम चिंतन, सतत मुखातून भगवंताचं नाम, आणि ते नाम सांगत असताना सर्वसामान्य समोरच्या साधकाला पाहिल्याच्या नंतर बाबामध्ये एवढी गुरुत्वाकर्षण शक्ती होती. बाबा जर पाहिले तर घालीन लोटांगण वंदिले चरण, अशा पद्धतीने लोटांगण घालीन मंडळी साधक मंडळी त्या ठिकाणी जायची. आता चांगला जर विचार केला तर कारण महात्माच असा होता, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, परब्रह्म स्वरूप असणारा तो महात्मा त्या ठिकाणी असल्याच्या नंतर त्या साधकाला तो अनुभव यायचा. अनुभव आल्यावर अष्टतत्वाची अवस्था व्हायची, आणि अवस्था झाल्याच्या नंतर संपूर्ण मंडपामध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी लोक म्हणायचे, हे काय पाहण्यामध्ये, कोण म्हणायचं लिंबू आणा, कोण म्हणायचं नारळ आणा, कोण म्हणायचं कोण अंड उतरून टाका, अशी अडाणी समजत असल्यामुळं हा विषय सर्वसामान्यांपर्यंत माहीत नव्हता. पण ज्यांनी जी गोष्ट समजून घेतली, ज्यांना ज्या गोष्टीचा अनुभव आला, दिसायला चांगले दिसत नाही पण असायला चांगलं आहे, औषध कडू आहे, त्याचा दिसायला औषध खायला कडू आहे पण असायला त्याचा परिणाम चांगला आहे. म्हणून दिसायला जरी अवस्था चांगली दिसत नव्हती, पण जोपर्यंत अवस्था होत नाही तोपर्यंत आपल्या अंतःकरणामधले मन विक्षेप आवरण ही दोष दात नाही. कारण अंतःकरण जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत भगवंताचं नाम स्मरण करायला पाहिजे, आणि केल्याशिवाय ही गोष्ट होणारच नाही.
बाबा परत 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 ज्या ज्या वेळेला प्रसंग यायचे त्या त्या वेळेला रस्त्याच्या ओघात येताना मध्यंतरी एक वेळेला बाबा आमच्याकडे आले. येत असताना आता ज्या वेळेला सत्ता असायचं त्यावेळेला वातावरण असायचं आणि इतर मध्यंतरी वेळ आल्याच्या नंतर काय वातावरण नाही. पकवाद कुठे आहे, विना कुठे आहे, कारण भजन काय आम्हाला त्याच्या अगोदर काही माहित नव्हतं. पण बाबा आल्याच्या नंतर भाऊ म्हणजे आपल्याला कीर्तन करायचे. म्हणजे बाबा आम्हाला काही टाळ वाजवता येते नाही, पकवाद कोण वाजवणार नाही, नवीन विना कोण त्याच्या नाही. म्हणजे भाऊ जसं असेल तसं आपल्याला फक्त निरोप सांगायचा. साधू संतांचा निरोप जसा आहे तसा बाबा सांगायचे. भाऊ 1944 साली हा निरोप साधू संतांचा मला मिळाला आणि तो निरोप जसा आहे तसा आपल्याला सदाच सर्वसामान्य जीवापुढे मांडायचा आहे. इथं माझं काही नाही, मी कोणाचा गुरु नाही, माझा कोणी शिष्य नाही. आणि आमच्याकडे ज्या वेळेला यायचे त्यावेळेला आम्ही असं टाळ घेऊन आम्हाला टाळ वाजवायला गेलो तर म्हणता येत नसायचं, म्हणायला गेलो तर टाळ वाजवता येत नसायचं. आणि ज्या वेळेला कीर्तन वगैरे त्या म्हणायचे तुमच्या गावाला येण्याचा प्रसंग का आला तर हे आमचे मित्र आहेत. आता बाबांचा उदाहरण येत, बाबांचं वय काय, आम्ही एवढी लहान लहान छोटी मुलं आणि ते बाबांनी हात करून सांगा हे आमचे मित्र आहेत. बाबांनी कधीही गुरु शिष्याचं नातं लावलं नाही. बाबांनी समोर पाहताना समोर देव पाहिला, तुम्ही सोन्यावर पिवळा आहात. नवे नवे जगाच्या पाठीवर असा महात्मा, कारण भेटणं तुम्ही एवढं अवघड आहे, एवढी अवघड आहे संत भेट म्हणतात. पण आपलं पूर्वजन्मीचं भाग्य, कारण तिळ तिळ पुण्य साचपडे हे बहुता जन्मी जोडे आणि नाम तुझे वाचेशी आतुडे. समागम घडे संतांचा, आपलं पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य होतं ते उदयाला आलं आणि उदयाला आल्याच्या नंतर असे महात्मे आपल्या जीवनामध्ये आले आणि जीवनामध्ये आल्याच्या नंतर ते मिळू नये. आपण उदाहरण सांगतो बघा. वाल्या कोळ्याला वाल्मिकी ऋषी, वाल्या कोळ्याला नारद मुनी भेटले. नारद भेटल्याच्या नंतर त्यांचा तेवढा अधिकार होता ना, तिन्ही कालामध्ये ते गमन करणारे होते. ते भेटल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं वाल्या थांब. त्यांच्यामध्ये शब्दामध्ये पावर होती, कारण ते तसेच होते. त्यांचं आचरण कसं होतं, जसं महात्म्याचं आचरण कसं होतं, ते जसे बोलेल नवे नवे जे बोलेल ती वस्तू त्या ठिकाणी अंगीकार, कारण त्या शब्दामध्ये तेवढी पावर होती, बाबांच्या शब्दामध्ये तेवढी पावर होती. आणि वाल्याला सांगितलं थांब, तर त्याला थांबावं लागलं, कारण संतांमध्ये तेवढी पावर होती. आता वाल्याचा जर वाल्मिक ऋषी होतो, त्यांना संत भेटल्याच्या नंतर, कारण वाल्याने काय केलं तर संतांनी सांगितलेलं किंवा त्या महात्म्याने सांगितलेलं त्या गोष्टीचा अनुकरण केलं, त्यांची आज्ञाप्रमाणे मानली आणि 12 वर्ष त्या ठिकाणी ती तपश्चर्या करत राहिले. कोण? वाल्य. आता वाल्याचा असणारा वाल्मिक ऋषी का झाला तर त्यांनी संतांचं ऐकलं आणि संतांचं ऐकून किती वर्ष तपश्चर्या केली? 12 वर्ष. आणि 12 वर्षांनी ज्या वेळेला आले त्यावेळेला इथं हे म्हणजे वाल्याच्या ठिकाणी वारुळ तयार झालं होतं. आणि वारुळ तयार झाल्याच्या नंतर त्या महात्म्यांनी त्यांना परत उठवलं, प्रबोधित केलं. आणि प्रबोधित केल्याच्या नंतर त्यांचा एवढा मोठा अधिकार तयार झाला, कारण गेले रामायण रामाआधी, राम जन्माला यायच्या अगोदर वाल्मिकाने रामायण तयार केले. एवढी पात्रता त्या राम संतांच्या ह्याच्यामध्ये तयार होती. मला सांगायचंय काय, कारण महात्मे बाबा सुद्धा सांगायचे 12 वर्ष मी माझ्या आईला पित होतो. चांगला जर विचार केला तर 12 वर्ष मी माझ्या आईला पित होतो, याचा अर्थ काय? चांगला जर विचार केला तर. आणि हा विचार समजून घेण्यासाठी आपल्याला जेवढे काय संत मंडळी होऊन गेले त्यांनी ती ज्ञान प्राप्त ग्रहण करण्यासाठी संतांची शरणागती करून त्यांच्या ठिकाणी जाऊन रामाला सुद्धा वशिष्ठ गुरुकडे शरण जावं लागलं. कृष्णाला सांदीपनाच्या ठिकाणी जाऊन 12 वर्ष तपश्चर्या करावी लागली. नवे नाथ संप्रदायामध्ये सुद्धा, वारकरी संप्रदाय नाथ संप्रदायामध्ये सुद्धा जेवढे काही नाथ होऊन गेले त्यांनी 12 वर्ष तीर्थाटन केली, तपश्चर्या केली आणि ते ज्ञान ग्रहण करण्यासाठी आपला देह कसला. आता आमचं पुढंच नाही, काल अनुग्रह, आज प्रबोध आणि उद्या लगेच झालं महाराज, नाही मेल बसायचा. या ठिकाणी त्यांनी सांगितलंय आपल्या इंद्रियांना वळण पडली पाहिजे. साधू संतांच्या इंद्रियांना वळण पडली होती. इंद्रियांना वळण पडत असताना त्या गोष्टीचा सतत त्या भगवंताचं नामचिंतन करायला पाहिजे. आणि ते नामचिंतन करता 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 ते म्हणतात चिंतने आमचं प्रमाण पाठ आहे. चतुर्थ किंवा चिंतन चिंताला नुसतं म्हणून जमायचं नाही, चिंतन चित्ताला लागलं पाहिजे. आणि ते चित्ताला चिंतन लागल्याच्या नंतर मग त्या पांडुरंगाची भेट आहे.
जोपर्यंत देवाची भेट देव तर आहेच जवळ, नाही म्हणायची सोय नाही, परंतु आपल्या अंतःकरणातले दोष जे आहेत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मिळ बसायचा नाही. आणि ते दोष जाण्याचं जे साधन आहे ते आहे भगवंताचं नाम. आणि नाम नुसतं मनामनीचं नाही, नुसतं मनाने तर त्या नामाचं आपण चिंतन केल्यानंतर प्रत्यक्ष त्या गोष्टीचा आपल्याला अनुभव येतो. तो अनुभव असा आहे, तो अनुभव बोलण्याचा नाही, तो अनुभव आहे अनुभवण्याचा. आणि अनुभव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मिळ बसायचा नाही. बाबा सांगायचे, भाऊ 96 पिढ्या गेल्या तरी मिळ बसायचा नाही. कारण ही गोष्ट करण्यासाठी त्या गोष्टीचाच अट्टहास करायला पाहिजे. आणि जोपर्यंत तो अट्टहास आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला अनुभव येणार नाही. पहा, कारण नामाचा प्रताप एवढा प्रताप आहे. कारण ते नाम हे गप्प बसू देत नाही. आम्ही सुरुवातीला ज्यावेळेला यायचं, बाबा यायचे त्यावेळेला बाबांचे ते ऐकून श्रवण करून ज्यावेळेला ऐकून त्यावेळेला आम्ही बाबा निघून गेल्याच्या नंतर आम्ही कुणीही भेटलं का डायरेक्ट बोलायला सुरुवात करायची. हे असं आहे, ते तसं आहे, असं आहे, ते ज्ञानेश्वरी असं सांगते, भागवतामध्ये असा विषय आहे, तुकाराम गाथेमध्ये असा विषय आहे. तर ते बाकीचे लोक म्हणायचे, या पोरांना काय केले, त्यांच्या बाबांनी अशा ओव्या लिहून दिल्यात आणि त्या पाठ केल्या तर ते आपल्याला सांगतात. पण वस्तुती तसं नाही, कारण हा प्रताप जो आहे तो आहे नामाचा. आणि नाम हे अनादी कालापासून चाललेलं आहे. ते नाम ब्रह्मदेवाला सुद्धा मिळालं नव्हतं. पहिली सृष्टीच्या अवतरणा पूर्वी गा विरक्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. मज ईश्वर आता ओळखे ना करू शके, ना सृष्टी रचना करू शके, तो तोरू केला एके नामे देणे. कारण ते नाम त्या ब्रह्मदेवाला सुद्धा ते घ्यावं लागलं. कारण नाम हे अनादी कालापासून, नाम जे आहे ते अनादी कालापासून चाललेलं आहे. 18 पुराणांच्या पोटी नामाविने नाही बोटी. किंवा हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मतीत आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. आत्म्याचा अनुभव ज्या भगवंताच्या नावाने येतो. नवे आत्म्याचा अनुभव नवे. बाबा सांगायचे, आत्माच देव आहे. जगाच्या पाठीवर सांगणारा महात्मा एकमेव महात्मा म्हणजे संत श्रीपाद बाबा आणि संत रामदास बाबा. याच्या विरुद्ध बाकी सांगतात देव. एका एवढा सोपा पडलाय का? आमच्या इकडे म्हणायचे, आमच्या इकडे एक उदाहरण सांगतो. आमच्या इकडे आण्यामध्ये सप्ताह होता आणि सप्त्यामध्ये संतदास महाराज मनसू याचं कीर्तन होतं आण्यामध्ये. आणि आण्यामध्ये कीर्तन असताना त्यांच्या अभिषेकाला गेला पाहिजे. इकडे घोटीचा बाबा येतात, महाराज येतात आणि ते असं अंगामध्ये, तर त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये असं विडंबन करून दाखवलं. या अवस्थेचं आपलं विडंबन केलं की असं होते. जे कधी म्हणजे बाहेर दिशेला जाताना डबा सुद्धा घेऊन जात नाही, त्यांच्या पुढे देव स्वप्नात यायला म्हणजे एवढे तपश्चर्या करून त्यांच्या देव त्यांना भेटत नाही. 12 वर्ष नवीन गिरीकंदारामध्ये राहून त्यांना देव भेटत नाही. आणि हे कालचे पुढं काहीच तपश्चर्या नाही, कुठल्या काही गोष्टी सबंध नाही आणि यांना पुढे देव भेटत असतो. म्हणजे एवढं सोपं आहे का? तर त्या ठिकाणी आम्ही त्या प्रसंगाला मुंबईला असायचे. कारण तो कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याकडे कार्यक्रम असायचा आणि आपली जी काही नवीन मंडळी होती, साधक मंडळी, त्यावेळेला कार्यक्रम झाल्याच्या नंतर त्या महाराजांना भेटली. म्हणजे महाराज हे पहा, तुम्ही जे काय आता सांगितलं कारण त्याला ते सहन झालं नाही. आपल्या बाबांच्या बद्दल अशी विडंबना किंवा अपशब्द वापरले, त्यांना ते सहन झालं नाही साधकांना. आणि साधकांना सहन झाल्यामुळे ते कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना भेटले आणि भेटल्यानंतर म्हणले, महाराज तुम्ही जे विडंबन केलं, आता हे कसं काय होतं, का होतं, आता हे 2 दिवसानंतर 3-4 दिवसानंतर ते महात्मे इकडे आपल्याकडे येणार आहेत, तुम्ही तिथं या. जर नाही आले तर आता ह्या पायाने तुम्ही चालताय तर आम्ही तुम्हाला चालू देणार नाही. आता आम्ही तिकडून आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं, हे अशा महाराजांनी असं विडंबन केलं, अशा प्रकारच्या आपल्या अवस्थेचं हे विविध प्रकार करून दाखवले. तर आमची ती तळपायाची आत्मस्थानाला म्हणलं, आता काय करावं, दिसला का त्याला पहिले धरायचं, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. आणि मग ते आल्याच्या नंतर बाबा आले, बाबांचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमामध्ये बाबांनी त्यांना टाळ घेऊन उभं केले त्या महाराजांना आणि म्हणायचे बाबांनी आम्ही घेतला, जाणे भक्तीचा दिवाळा, अरे तोच दैवाचा पुतळा, अनेक नवे माझ्या मना. म्हणायचे, म्हणा महाराज हो का पंडित शहाणा. त्यांना ते प्रमाण राहतात. महाराज होते म्हणजे त्यांना प्रमाण ते म्हणता येत होती, पाठ होती, तर त्याचा अर्थ. आणि ते झाल्याच्या नंतर कार्यक्रम झाला आणि कार्यक्रम झाल्याच्या नंतर ज्या वेळेला बैठकीचा विषय आला तर त्या महाराजांनी संपूर्ण ट्रक भरून माणसं आपल्याकडे आणली होती आणि सगळे आणल्याच्या नंतर ते बसले. म्हणजे बाबा ही गोष्ट सगळं तुमचं मान्य आहे, पण ही अवस्था होती, हे आम्हाला मान्य नाही. हे कसं काय बाबा, पण तुमच्या अवस्थेचा विषय तरी मान्य करा. पण असा विषय आहे, तुमचा एक साधक आमच्या ठिकाणी
चिंतन करता करता ट्रेन मधून पडला आणि एक्सपायर झाला. कारण त्यांचा उद्देश होता फक्त बाबांना बदनाम करण्याचा. पण बाबांनी म्हणजे भाऊ कदाचित ते खरं असं तर होणार नाही, पण ते कदाचित खरं पण असू शकतं. पण काय तुम्ही म्हणता असं होणार नाही, तुम्ही म्हणताय तर आपण मानू. पण आता तुम्ही जर म्हणताय तर त्या माणूस जो साधक आहे तो एक्सपायर झालाय, तर आता या क्षणाला लगेच आपण एवढे बरोबर गाडीत बसायचं आणि त्याच्या गावाला जायचं. कुठं झालं ही घटना? त्या घटनेच्या ठिकाणी. इकडं आपण सांगत असतो भगवंताच्या नावाने आपलं भक्त प्रल्हादाचा केस सुद्धा वाकडा झाला नाही. आणि ज्याचं नामचिंतन चालू आहे ते नामचिंतन करता करता ट्रेन मधून पडून मृत्युमुखी पडले. हे कसं शक्य आहे? शक्यच नाही ना. तर हे ज्या वेळेला बाबांनी सांगितलं त्याला या क्षणाला आपण त्या ठिकाणी निघायचं, तर त्याची बोलती बंद झाली त्या महाराजांची. आणि त्याच्याबरोबर आलेले जे मंडळी होते ते म्हणले पुढे याच्या नादी लागता, यांचं चाललंय तेच बरोबर आहे. आणि त्या काळामध्ये ज्या वेळेला बाबा यायचे त्यावेळेला बाबांकडं पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा असा जवळचा, कारण तो भोटीचा बाबा येतो, अंगात भानामती आणतो, भूताटकी करतो, अशा प्रकारचा पाहण्याचा दृष्टिकोन होता. त्यांनी उदाहरण सांगितलं भागवतामध्ये, जो मोले मदिरा खाये तो मदिरानंदे नाचे गाये, जेणे ब्रह्मानंद शिविला आहे तो केविला आवरला. त्या भगवंताचं नाम चिंतन करता करता त्या साधकाच्या ठिकाणी भाव अवस्था निर्माण होते. उदाहरण सांगितलं त्यांनी, 2 रुपयाची जर दारू पिली तर त्या पिणारा 60 फुटाचा रस्ता देखील पुरत नाही. पण ज्यांनी ब्रह्मानंदाचं सेवन केलेलं आहे तो की गप्प बसेल का? या जागी तो लोक बाह्यता ब्रह्म स्वयंनाचे उन्मादता लोकवाणी तया प्रशांतता. हा बोध पंडिता सहसा नकळे. हा बोध पंडितांना कळणार नाही, कारण तो बोध करण्यासाठी त्यांनी सांगितले शरणागतीच करायला पाहिजे. ते ज्ञानोपयोगा भरवी. शरणागती जोपर्यंत करत नाही, आपल्याला जर ती प्राप्त करायचं असेल तरी संतांच्या जवळच जाऊन त्यांची शरणागती करून ते आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि समजून जर घेतलं नाही तर मेळ बसणार नाही. कारण समजून घेण्यासाठी आपली तेवढी त्यांच्या जवळ जाऊन ती गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. जवळ गेल्याशिवाय ही गोष्ट आपल्याला मिळणार नाही. कारण बराच असा प्रसंग आला होता आमच्या इकडे. एक असताना महाराज मंडळी ज्या वेळेला यायचे त्यावेळेला बाबा सांगायचे, भाऊ तो आपल्याला प्रबोधन झाल्याच्या नंतर ते विचार ऐकल्याच्या नंतर काही मंडळी तयार व्हायची आणि ही गोष्ट आम्हाला आगे करायची. म्हणून त्या ठिकाणी आल्याच्या नंतर नामांकित महाराज होते. महाराज आता नाव नाही मी उल्लेख करेन, परंतु ते आपल्या माऊलींच्या घराकडे घेऊन बसले. त्या मंडळीने अनुग्रह दिला आणि अनुग्रह दिल्याच्या नंतर त्या मंडळी ज्यांनी ज्यांनी अनुग्रह घेतला त्यांची अशी भाव अवस्था तयार झाली, अष्टसात्विक भाव तयार झाले. आणि अष्टसात्विक भाव तयार झाल्याच्या नंतर आम्ही इकडे घरी बसलो होतो बाबाजवळ बसल्याच्या नंतर 1 तास 2 तासांनी ते आले महाराज. आणि महाराज आल्यानंतर बाबा म्हणतात, बाबा मी एवढ्याच 5-6 महिन्याला अनुग्रह दिला आणि त्यांची अशी अवस्था आली असं अष्टसात्विक भाव झाले का विचारू नका. तर त्या महाराजांना वाटलं होतं का बाबा आपल्याला आता शाबासकी दिली, आपण एवढं चांगलं काम केलेलं आहे. पण बाबांनी म्हणले, भाऊ ती तुम्ही अनुग्रह दिला म्हणून अष्टसात्विक भाव तयार नाही झाले, तुम्ही अनुग्रह दिला म्हणून त्यांची अवस्था नाही झाली. तर तो प्रताप जो आहे तो आहे नामाचा. कारण नामाच्या योगाने ही गोष्ट घडते. त्यावेळेला त्या महाराजांचं, कारण प्रत्येकाला एवढी घाई झाली होती त्या काळामध्ये का आपल्याला गोष्ट गुरु बनायची एवढी घाई का विचारताच सोय नाही. कोण काय करायचं आल्याच्या नंतर ही गोष्ट बाबा असताना सुद्धा बाबांनी सांगायचं. बाबा आल्याच्या नंतर कोणी तयार झाले तर ते परस्पर तिकडे अनुग्रह देऊन टाकायचे. तर बाबा त्यावेळेला आम्हाला म्हणजे, भाऊ आम्ही कशाला बोललो, आम्हाला कशाला बोलवलं इथं? मग ते जर परस्परच करत असते तर. आणि ही गोष्ट आपले गाडगे बाबा धंदे बाबा त्या ठिकाणी असताना ज्यावेळेला कोणी अनुग्रह घ्यायला आला तर बाबा म्हणायचे, भाऊ घ्या हुकूम तुम्ही. तर बाबा आपलं याचं काहीतरी निमित्त करायचे, म्हणायचे बाबा त्यांची इच्छा आहे ती अनुग्रह तुमच्याकडूनच घ्यावा. कारण बाबा जोपर्यंत आहेत होते तोपर्यंत जगदने बाबा गाडगे बाबा यांनी कधीही अनुग्रह दिला नाही. कारण ज्या त्या ठिकाणी प्रसंगाची मंडळी तयार झाल्याच्या नंतर या बाबा त्या भाऊला म्हणायचे, भाऊ अमक्या ठिकाणी पुढे राहुरीला कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी या, आपण त्या ठिकाणी बाबा येतील, त्यांच्याकडून हा विषय तुम्हाला समजून देऊ. कारण स्वतःहून कधी बाबा, कारण त्या महात्म्यांचं एकच उद्दिष्ट होतं, आपलं महत्व वाढवण्यापेक्षा त्या महात्म्याचं महत्व वाढलं पाहिजे. कारण
शांती रूप नव्हे कोणाचा वाडी वाईट आणि वाढवी महत्व वडिलांचे, कारण यांनी आम्ही जवळून पाहिले, कारण आपलं महत्व कधीही वाढवलं नाही. आणि त्या काळामध्ये जोपर्यंत बाबा होते तोपर्यंत बाबांकडूनच हा विषय त्या साधकांना, त्या भाऊंना, त्या ताईला, त्या माईला, त्या अक्काला समजून सांगण्याचा देण्याचा प्रयत्न केला. आणि आपलं महत्व वाढवलं. आजही चांगला जर विचार केला तर आपले जंदेरे बाबा आता 3-4 महिने झाले असते, तर त्यांचं नाव, त्यांचे आनंद करायचं नुसतं नाव जरी काढलं ना तर भरून येत. कारण बाबा हे बाबा होते, गाडी बाबा, जंदेरे बाबा. बाबा गेल्याच्या नंतर त्यांच्या छत्र खाली आम्ही वाढलो. कारण महात्मे बाबा गेल्याच्या नंतर दोन्ही महात्म्यांच्या रूपाने हे दोन्ही बाबा आमच्या डोळ्यासमोर आहे. त्यांनी आम्हाला त्यांच्या पंखाखाली घेतलं आणि आज तागापर्यंत 4 महिने झाले आमचे बाबा निघून गेले. कारण आमच्या बाबांचा शब्द असायचा का भाऊ, धर्माचा पैसा आपल्याकडे आला नाही पाहिजे, आपला 1 रुपया धर्मामध्ये गेला पाहिजे. धर्माचा पैसा आपण एक खायचा नाही, आपल्याकडे आला नाही पाहिजे कटाक्षाने. तर मी का सांगतोय, कारण त्या महात्म्याचं प्रत्यक्ष अनुभव प्रमाण आम्ही ज्या वेळेला बाबांबरोबर फिरायचं प्रसंग यायचा, तिकीट काढायचा. तिकीट काढता आम्ही काय करायचं, बाबा आहेत आता, बाबांचं काय कुठं काय कामधंदा नसायचा. आणि कामधंदा असलं बाबाने काय पहिली तिकीट आमची काढायची. बाबांचे भाऊ आमच्याकडे ज्या वेळेला यायचे त्यावेळेला ड्युटी असताना, सुरुवातीला नवीन असताना आमची परिस्थिती जे आमची 20-25 घराची वाडी, आणि त्या वाडीमध्ये पहिले बाबांचे कार्यक्रम, गाडी बाबा, धंदेरी बाबा, जुनी जेवढी मंडळी आली ते सगळ्यांचे कार्यक्रम आपले झाले. आणि शेवटी बाबांचे कार्यक्रम असायचे. आणि मग ज्या वेळेला बाबा याचे कार्यक्रम करून धंदेरी बाबा यायचे आणि कार्यक्रम झाला का म्हणायचे भाऊ, त्यावेळेला आम्हाला काही अक्कल नसायची, आम्हाला काही समजायचं नाही आम्ही काय करतोय, कुठं आहे, काय करायला पाहिजे याची बी अक्कल नसायची. बाबांनी काय करावं, ते पाकिट घ्यावं, म्हणायचे भाऊ जरा तुमच्या मंडळाच्या कामाला येतील. बाबांनी ते पाकिट घ्यावे, किती असो ते म्हणजे काही असो, पण ते पाकिट घ्यावं आणि त्या महात्म्याने आमच्या स्वाधीन करावं. आम्हाला त्यावेळेला तेही अक्कल नव्हती का आपण करतोय काय, कारण असं महात्मा दुर्मिळ. कारण बाबा म्हणायचे भाऊ देवाने आपल्याला भरपूर दिले, आम्हाला काय कमी केलं नाही, काही कमी. महात्म्याचे शब्द एवढे अनावर होते. कारण संतांचा जो वारसा आहे ते चालवण्याचे कार्य खऱ्या अर्थाने बाबा गेल्याच्या नंतर कोणाला पटव नाही तर नाही पटव, पण ते खरं कार्य जर केले असेल तर माझ्या जंदेरे बाबा आणि गाडगे बाबांचा जर विचार केला तर बोलण्याचा विषय नाही हो. किती आपत्ती आली त्या आपत्तीचं मी वर्णन नाही करू शकत नाही. त्या आपत्तीमध्ये त्यांना सामोरं जात आजही एवढी त्यांची प्रबळ इच्छा आहे की त्या महात्म्याच्या कार्यासाठी काही जरी करण्याची, एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांची ती तळमळ आहे. कारण ते महात्म्याचं कार्य त्यांनी आत्वापणे, जसं बाबा गेल्याच्या नंतर चांगला जर विचार केला तर आपले महत्व न वाढवता त्या महात्म्याच्या नावाने पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही ज्या वेळेला बाबांच्या पालखी सोहळ्याबरोबर जाण्याचा प्रसंग आला त्यावेळेला सुरुवातीचे 2-3 वर्ष आमच्याकडे तो काय याचा विसाव्याचा प्रश्न नव्हता, पण शाली भाऊनी नावाला नंतर आमचे सचिन भाऊन आमच्या घरात टाकला. तर त्यावेळेला तो प्रसंग विसाव्याचा प्रसंग असायचा. आता वेळेला आम्हाला काही करायचं नाही, नवीन असल्यामुळं काही गोष्टी अशा होत्या, काही समजत नसल्यामुळं जसं प्रसंग असेल तसं चालत राहायचं. पण बाबा बरोबर होते. आता काही 2-3 वर्ष गाडगे बाबा यायचे आणि जंजने बाबा आमच्या बरोबर असायचे पालखी सोहळ्याला. आणि पालखी सोहळ्याला शरण असताना या गोष्टीचा विचार केला तर बाबा म्हणायचे भाऊ धर्माचा पैसा आहे आणि धर्माच्या पैशासाठी काही जरी झालं तर धर्माचा पैसा आपल्या प्रपंचासाठी कामी नाही आला पाहिजे. आणि आज चांगला जर विचार केला तर बाबांच्या नावाच्या खाली आम्ही काय करून राहिले. चांगला जर विचार केला तर बाबांनी ज्या वेळेला आमच्याकडे आले, कारण हे का सांगतोय मी, कारण गरज यायची. बाबा ज्या वेळेला यायचे त्यावेळेला बाबांच्या जवळ आम्ही ज्या वेळेला
निरोप घ्यायचा प्रसंग यायचा. बाबांच्या हाताला जर आपण पाकिट द्यायचं, बाबांनी त्या पाकिटाला कधी स्पर्श केला नाही, कधीच स्पर्श केला नाही, कधी उडवून सुद्धा पाहिलं नाही का त्या पाकिटात किती पैसे. बरं आम्ही भरून भरून काय करणार आहे, आमची तुटकी जोडी, आम्ही ते दिलेले पाकिट सुद्धा काही वेळेला ठेवून घ्यायचे, अशी कंडिशन. आणि त्यावेळेला आम्हाला काही समजायचं नाही. पण बाबांनी त्या पाकिटाला कधी स्पर्श केला नाही, कधी उडून पाहिलं नाही, परत आल्याच्या नंतर कधी विचारलं सुद्धा नाही की भाऊ तुम्ही मला का बरं असं केलं. आणि आज जर विचार केला तर आजची महाराज मंडळी म्हणतात, कशासाठी आज महाराज मंडळी म्हणतात का भाऊ ज्या ठिकाणी आपल्याला मानधन कमी मिळत असेल त्या ठिकाणी जायचेच नाही. कारण बाबा येत होते तोपर्यंत सगळे मंडळी या ठिकाणी हजर राहायचे, सगळे मंडळी. आज काय झालंय, प्रत्येक जण आपापला ग्रुप तर आणि सगळं करून राहिल्याच्यामुळं ही विसंगती तयार झाली. जोपर्यंत बाबा होते तोपर्यंत बाबांच्या छत्रछायाखाली सर्व मंडळी एकत्र येऊन त्या आनंद उपभोगायचे. पण आता झालं काय, कुणी मंडळ स्थापन केलं, कुणी काय केलं, कोणाचा वेगळ्या ठिकाणी. पण ज्या ज्या ठिकाणी प्रसंग यायचा तर आम्ही म्हणतो बा आमची ज्ञानोबाची मूर्ती अवतरली गोटी प्रती. मग आमची ज्ञानोबा तुकोबा आम्ही पाहिले नाही, परंतु आमचे ज्ञानोबा तुकोबा संत श्रीपाद बाबा आणि संत रामदास बाबा जर आहेत तर आम्ही आनंदीची वारी करतो, देऊची वारी करतो, पंढरपूरची वारी करतो. मग आमचे संत जर नामदेव आपले संत श्रीपाद बाबा आणि संत रामदास बाबा आहेत, आमचे ज्ञानोबा तुकोबा जर संत श्रीपाद बाबा रामदास बाबा आहेत, तर आम्ही त्या वारीला जायला पाहिजे की नको. आम्ही साधक म्हणून घेतोय. पण साधक नुसतं म्हणून जमणार नाही, साधक नुसतं बोलून जमणार नाही. साधक असा असतो कारण दिवसेंदिवस त्या साधकांचे अवगुण कमी व्हायला पाहिजे. आणि जोपर्यंत अवगुण कमी होत नाही तोपर्यंत मिळ बसणार नाही. आम्ही नुसता अनुभव घेतला आणि ठेवून दिल्याच्या नंतर त्याचा जर कधी विनियोगच केला नाही किंवा त्याच्याकडे डुंकून पाहिलं नाही तर त्या गोष्टीचा आपल्याला अनुभव येणार नाही. कारण ती ही गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या महात्म्यांना किती अट्टहास करावा लागला याचा आपल्याला किंमत करणार नाही. कारण त्यांनी किती सहन केले, किती कष्ट किंवा किती प्रसंगाला सामोरे गेले हे आपल्याला माहित नाही. कारण फुकट जे मिळालं ना त्या फुकट मिळालेल्या गोष्टीचं आपल्याला महत्व कळत नाही. आणि महत्व न कळाल्यामुळं आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव येत नाही. कारण फुकट मिळाले त्याला किंमत नसते. त्याच्यासाठी आपल्याला जर काही हे करावं लागलं असतं, काही आपल्या शारीरिक मानसिक अशी काही गोष्टी किंवा आर्थिक काही गोष्टी जर द्यावा लागल्या असत्या तर त्याचं महत्व कळलं असतं. कारण फुकट जे आहे, बाबा सांगायचे फुकट जे आहे ना, फुकट त्याला महत्व नाही. कारण ही जी गोष्ट आहे समजून घेण्यासाठी त्या महात्म्यांनी आतोनात कष्ट सहन केले. ते सहन केल्याच्या नंतर आपल्यापर्यंत हे पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन या गोष्टीचा आपल्याला आपल्या सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अट्टहास केला. आणि तो अट्टहास करता करता ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्यासाठी प्रयत्न केले. पण जाता जाता शालिक भाऊंनी सांगितले का तुम्ही संत, सद्गुरू, नाम आणि वारीबद्दल बोला. पण मी हे विषय आपल्या ठिकाणी, कारण बोलण्याचा कधी प्रसंग नाही, मी कधी बोललोही नाही आणि बोलता येत नव्हतं. पण वारीचा जाता जाता एक प्रसंग म्हणतो, जाता जाता सांगून जातो. कारण वारी ही घरी बसून करणार नाही. काही मंडळी म्हणतात का पायी तीर्थयात्रा करू आणि डोकं कुशाल गाण करू. हे कोण म्हणतंय? जे कधी वारीलाच गेले नाही, जो गेलेलाच नाही वारीला, त्यांनी त्याचं काय वर्णन करावं, कसं वर्णन करावं, वारीचा अनुभव काय आहे हे कोणी सांगावं. साधू संतांनी आधी केले आणि मग सांगितले. आणि ही गोष्ट समजून घेण्यासाठी वारीचा एक अनुभव, एक फक्त तेवढाच अनुभव मी सांगतो आणि ते सांगून आपण आपलं थांबूया. तर वस्तुस्थिती अशी आहे का 3-4 वर्षापूर्वी आळंदीतून प्रस्थान झालं. आणि प्रस्थान झाल्याच्या नंतर आपल्या रथाबरोबर निमगाव साहेबचे संपत गाडगे, एक मुका माणूस, आणि तो मुका माणूस संपूर्ण प्रस्थान झाल्यापासून बाबांच्या पादुकांची सगळी स्वच्छता, रथाची स्वच्छता आणि सगळे आरती, सगळं इथून आळंदी पासून ते पंढरपूर पर्यंत रोज त्या पादुकाची सेवा करत
पंढरपूर क्षेत्री आम्ही वाकरीला पोहोचलो. आणि वाकरीला पोहोचल्याच्या नंतर एकादशीला प्रदक्षिणेचा आपला जो विषय परिक्रमा असते, त्या परिक्रमेमध्ये जाताना ज्या वेळेला चंद्रभागेमध्ये, आणि कारण तो मुका होता, त्याला काही बोलता येत नव्हतं, पण त्या वारीचा प्रताप एवढा मला सांगायचा आहे. कारण आपण नुसतं म्हणतो मुकम करोति वाचालम, जे मुखी असतात ते बोलायला लागतात. हा प्रत्यक्ष जिवंत अनुभव आहे. ज्या वेळेला आम्ही चंद्रभागेमध्ये बाबांच्या पादुका घेऊन स्नानाला गेलो आणि स्नानाला घालून ज्यावेळेला तो, कारण ती पूजा करत असताना तो संपर्क गाडगे सुद्धा त्या पादुकांवर आमच्या बरोबर त्या चंद्रभागेमध्ये स्नान घालण्यासाठी बरोबर असताना त्या पादुकांना स्नान घातलं. आणि स्नान घातल्याच्या नंतर आम्ही त्या पादुकां काढल्याच्या नंतर मोठ्याने जय केला. संत श्रीपाद बाबां की जय, संत रामदास बाबां की जय. आणि हे गजर करता 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 त्या संपत गाडीच्या तो बोलू लागला, डायरेक्ट जय जयकार करू लागला. आता वारीचा अनुभव हे जे म्हणतात, बाबांनी कुठं पायवारा केले का, बाबांनी कुठं पायवारी केली का, बाबांनी डोक्याने परमार्थ केला. आता मला सांगा, साधू संतांचं प्रमाण आहे, मुख्य बोलू लागतात, पंगू पायाने चालू लागतात, बहिरे ऐकायला लागतात, वृद्ध तरणे होतात. हे करण्यासाठी वारी करायला पाहिजे. आणि वारी जर करत नाही, आता थोड्या दिवसामध्ये आता ही वेळ लागली असतील वारीला. शालिभाऊ म्हणजे वारीबद्दल बोला, वारीबद्दल आपण काय करू शकतो, कारण ही वारी आमच्या बाबांनी आम्हाला करावं लागणार जरी चालू झाली. कारण प्रत्येक ठिकाणी प्रसंगाला प्रत्येक ठिकाणी बाबांनी मार्गदर्शन करावं, कारण त्यांचं कुशल मार्गदर्शन. कारण बाबांनी आपला स्वतःचा मोठेपणा कधीच कुठं दाखवलं नाही. गाडगे बाबा असतील, जंजीर बाबा असतील, स्वतःचा मोठेपणा कुठेही दाखवले नाही. त्यांनी जे कार्य केले ते फक्त संत श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या नावाने, आळंदीचा पंढरपूरचा सुद्धा आश्रम संत श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या नावाने. इथं कोणाचंही मक्तेदारी नाही, कोणाचाही नाव लौकिक नाही. त्यांनी आपलं नावकिक किंवा आपला मोठेपणा कधीही कुठं दाखवला नाही. त्यांचा फक्त एकच हेतू होता, माझ्या महात्म्याचं कारण महत्व माझ्या वडिलांचं वाटलं पाहिजे. मला सांगायचे काय, वारीचा अनुभव तो मुक्का सुद्धा बोलू लागतो. याच्यापेक्षा अजून काय अनुभव सांगायला पाहिजे, याच्यापेक्षा अजून काय अनुभव सांगायला पाहिजे. हा, आणि हे गरीब असणारे यांना कधी वारीला जायचं माहिती नाही, आणि त्यांनी कुशाल म्हणावं पायी तीर्थयात्रा करून डोकं कुशाल घाण पडो, हा बोलण्याचा विषय. अरे वारी म्हणजे वळण लावायचा विषय इंद्रियांना. कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत, रात्री 11 वाजेपर्यंत सारखं भगवंताचं चिंतन. कुठल्याही गोष्टी वारीला गेल्याच्या नंतर कुठल्याही गोष्टीचा इकडचं प्रपंचाचं काही आठवत नाही. संपूर्ण त्या भगवंताचं नामचिंतन. त्या ठिकाणी तुम्ही सकाळपासून काकडा सतत भजन झाल्याच्या नंतर पुढे गेल्यावर संध्याकाळच्या वेळेला हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, आराम, दुसरं काहीच नाही. आणि शिवाय सगळं फ्री, दुसरं काही टेन्शन नाही, फक्त भजन करायचंय. आणि भजन, कारण वारीचा आपण वैष्णवेळा झाला 1.5 दिवस, 1 दिवस, 1.5 दिवस किंवा 3 दिवस, सप्ताह झाला 7 दिवस किंवा जास्त झाला तर काही ठिकाणी 15 दिवस असतो. पण हा वारीचा जो पिरियड आहे तो आहे 21-22 दिवस. आणि या 21-22 दिवसामध्ये ज्या वेळेला आपण वारीला जातो तोपर्यंत आमच्यावर असे बरेच अनुभव आहेत वारीचे सांगण्याचे. परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे, आणि ती वेळ कमी आहे त्याच्यामुळे जास्त बोलू शकत नाही. आमच्या वारीमध्ये कोल्हापूरचे स्वरूप काका होते, एकदम वयस्कर माणूस. आणि ते तिकडून येताना गाडी घेऊन यायचे. गाडी घेऊन आल्याच्या नंतर आळंदीमध्ये ती गाडी त्या ड्रायव्हरच्या ताब्यात, आणि तिथून ते चालायला सुरुवात केली. आणि सुरुवात करता 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 त्यांना एवढा त्रास होता शरीराचा, एवढ्या गोळ्या चालू होत्या, पण तिथं जाईपर्यंत त्यांनी सगळ्या गोळ्या फेकून दिल्या. अरे वृद्ध माणूस ज्याला चालता येत नाही असा माणूस सुद्धा त्या ठिकाणी चालू लागतो, सगळ्या व्याधी दूर करू शकतो. कारण वारीचं जे आहे ना, वारी जी आहे ना, त्या वारीला चार्जिंग करण्याचं, या शरीराला चार्जिंग करण्याचं काम ती वारी कम्प्लीट वारीमध्ये ते चार्जिंग होतं. आणि ते चार्जिंग किती दिवस पुरतं, पूर्ण वर्षभर टिकतो. कारण आता वेळ चालली, जे खरे वारकरी आहेत ना त्यांचे सगळे डोळे पुढे येते. आपल्याला आता काय करायला पाहिजे, आमचं आता नियोजन झालेलं असतं. पण या लॉकडाऊन मुळे, या कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण मंडळी स्थिर आहे, ती काही बोलू शकत नाही, काही कार्यवाही करू शकत नाही. आणि म्हणून
आमच्या ठिकाणी का ज्या ज्या वेळेला आमच्याकडे यायचे बाबा यायचे, आमची काही कार्यकर्ते मंडळी होते, त्याच्यामध्ये आमचे देवराम दादा असायचे. त्या प्रसंगामध्ये आता जाता जाता सांगायचे, बाबा यायचे त्यावेळेला हे आमची कार्यकर्ते मंडळी बाबांना नारळ द्यायसाठी, कारण आम्ही त्या मंडळीला बाबांजवळून घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा आणि नारळ त्यांच्या हाताने बाबांजवळून द्यायला लावायचा पूर्ण गुळाची पाकळी करून. आणि मग ती मंडळी आली त्यानंतर घरात आले, बाबा बसले, आम्ही असं साईडला बसले. बाबा म्हणायचे, ती मंडळी म्हणायची, बाबा हे तुमचं सगळं खरं, आम्हाला पटत आहे, पण ही गोष्ट याची आम्ही कधी पाहिलीच नाही, हे असं कसं होतंय. त्यावेळेला बाबांनी, कारण संत हे 3 प्रकारे कृपा, शब्दकृपा, दुसरी कृपा आणि स्पर्श कृपा. संत हे 3 प्रकारे कृपा करत असतात आणि त्याच्यातली ती कृपा ज्या वेळेला आमचे दादा शेजारी बसले होते देवराम दादा, कारण आमच्या परमळाचा सहकारी दादा, ते दादा आज आपल्यात नाही, ते पण निघून गेले. पण ज्यावेळेला समोर बसले त्या कार्यकर्त्यांना सांगितले बाबा, ते म्हणायचे हे कसं काय असं होते. तोपर्यंत दादाची अवस्था झाली नव्हती दादाची. बाबा म्हणले, भाऊ हे आमच्या पदाचं नाही, हे ज्ञानेश्वरी भागवत सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि ती शास्त्राबरोबर हुकूम आहे, आमच्या पदाचं काही नाही इथं. आणि हे बघा तुकोबारांचा अभंग आहे, या देवाचे भरतावारे अंगी प्रेमाचे पेपरे गुरुगुरु करती वेडेचारे. आणि पहा तुक्या बंगल्या दादा शेजारी बसले होते. दादांकडे ज्यावेळेला बाबांनी पाहिलं तर दादांनी ज्यावेळेला असं एवढा मोठा असं तोंड, एवढं मोठं हा केलं कधी तोंडच बंद होईल. आणि ते पाहिल्यावर ते कार्यकर्ते नुसतं पाहिल्याबरोबर लगेच निघूनच गेले घराच्या बाहेर, कारण वस्तुस्थिती प्रत्यक्ष बाबांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवलं. संत हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवतात, त्यांचं आचरण सुद्धा असतं आणि आचरण जोपर्यंत शुद्ध होत नाही. आमचे एक आज असं आहे, प्रवचन कीर्तन करता आलो, महाराज म्हणून घेण्याची आपली पात्रता नाही, किंवा जे झाले असते त्याच्याबद्दल आपण बोलण्याचाही अधिकार नाही. पण बाबांनी आचरण सांगितलं आणि ते आचरण करण्यासाठी आपण त्या नामाचा पाठपुरावा कुठपर्यंत करायचा पाहिजे, शेवटच्या क्षणापर्यंत. कारण जाता अजून एक गोष्ट सांगायची, बाबा सांगायचे मी कोणाचा गुरु नाही, माझा कोणी शिष्य नाही, पण आमचे जे आहेत हे सगळे आमचे मित्र आहेत म्हणायचे. या मित्रांचे योगा करून तुमच्या गावाला प्रसंग असा आहे, पंढरपूरच्या मंदिरामध्ये आम्ही आंबेडकरांच्या धर्मशाळेत उतरलो होतो आणि त्या ठिकाणी एका नामांकित महाराजचं प्रवचन चालू होतं. आणि त्या प्रवचनामध्ये चालत असताना, प्रवचन चालू असताना बाबांची आगमन झालं आणि बाबांचं आगमन झालं. महाराजांनी तिथंच प्रवचनामध्ये बाबांना मी प्रश्न विचारला, म्हणजे भाऊ सांगा, बाबा सांगा, गुरु श्रेष्ठ का शिष्य श्रेष्ठ. आता नामांकित महाराजांनी महाराजांचं नाव नाही निर्देश करणार, पण वस्तुस्थिती बाबांनी त्यावेळेला सांगितलं. बाबा म्हणले, भाऊ गुरुचा अक्षर पहिलं अक्षर काय आहे, काय आहे, तर म्हणजे गु. चांगला आहे का म्हणजे नाही, ते बी घालच आहे. आणि शिष्याचं पहिलं काय अक्षर आहे, तर म्हणले शी. तर ही गुरु शिष्य पण हे तो अधर्म लक्षण, कारण वेद दृष्टीने करा उपदेश परिंग गुरुने करा मन शिष्य. कारण बाबा सर्वाभूती पाहि एक वासुदेव, सगळीकडे देव पाहत होते, सगळीकडे देव पाहत असल्यामुळं बाबांनी कधीही कोणाला शिष्य समजलं नाही. परत अजून एक बाबांची एक आठवण सांगायची, कारण शेवटच्या क्षणाला बाबा गेल्याच्या नंतर पारगावला बुधवारी बाबांचं कीर्तन होतं. कारण बाबा गेल्याच्या नंतर बुधवारी बाबांनी सारखं बाबांचा टाव पडला होता आणि पारगावला काल्याचे कीर्तन करता करता अर्धा तास, फक्त अर्धा तास बाबांनी कीर्तन केलं. अर्धा तास सारखं डोळ्यातून अश्रू झाला, सतत अश्रू झाला. बाबांशिवाय दुसरा विषय, बाबांशिवाय काही बोललेच नाही. कारण ते जो महात्मे होते ना, बाबांनी तिथून गुटीतून निघायचं, बाबांच्या घरी यायचं का बाबांनी काही न विचारता आपली बॅग करायची बाबांच्या पाठीमाग. एवढं ऐक्य होतं, एवढं ऐक्य होतं, कधी प्रश्न नाही बाबांना, कधी विचारलं नाही की बाबा आपल्याला कुठे जायचे. एवढे ऐक्य त्यांचं होतं. आणि ते कीर्तन बाबांनी अर्धा तास केलं. बाबांना बोलता येत नव्हतं, वाचा पार त्या ठिकाणी म्हणजे शब्द फुटत नव्हता. आणि ते उरलेलं कीर्तन अर्ध पारगावमध्ये माझ्या दंगने बाबांनी केलं. आणि त्या कार्यक्रमामध्ये बाबांनी सांगितलं होतं, कोणी सांगितलं होतं, बुधवारी बाबांनी सांगितलं, म्हणले भाऊ मी एक विद्यार्थी आहे. मी कोण आहे, मी एक विद्यार्थी आहे. अरे तो महात्मा शेवटच्या क्षणाला गेल्याच्या नंतर सुद्धा सांगतो का मी एक विद्यार्थी आहे. तर आमचे कुठं
तरी आम्ही कसं आम्ही काय घेऊन राहिलो, आम्ही काय करतोय की आमचे आपण आपल्याकडे पाहिलं पाहिजे आपण काय करतोय. कारण त्या महात्म्याकडं असं कुणी बोट नाही दाखवलं का ही गोष्ट त्या महात्म्याने चुकीची केली का. कुठल्याही क्षेत्रामध्ये जा त्यांना फक्त एवढंच एक दूषण द्यायचे का हा गोटीचा बाबा येतो, भानावती आणतो, काहीतरी चिटुरकी करतो आणि लोकांना बोलवतो. आज मला सांगा एवढी फ्रंटची मंडळी अरे हे गेलं पुढे तत्वज्ञान. आम्ही जर बाबाची लेकरं आहोत, बाबांनी तो विषय समजून सांगितला आम्हाला आणि मग आम्हाला समजून सांगितल्यानंतर आम्हाला अनुभव काय यायला नको सर्वसामान्य माणसाला. अरे आज करायला कोणाला वेळच नाही, फक्त कार्यक्रम करणं, कार्यक्रम करून घेणं, पाकिट घेणं, तुम्ही तिकडे आम्ही इकडं. कुठं काय करतोय तू साधक चिंतन करतोय की नाही, त्याला त्याचा अनुभव येतोय की नाही, कोणाला टाइमच नाही करून घ्यायला. आणि ती टाइम घेतला नसतं, नुसता बाजार झाला आणि याच्यावर आज आवड येत चालले. कारण ही गोष्ट न केल्यामुळं अनुभव यायला तयार नाही, चिंतन न केल्यामुळे अनुभव येणारच नाही. आणि चिंतन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत अनुभव येणार नाही, अंतःकरण वृत्ती मोकळी होणार नाही, त्या ठिकाणी प्रेमाचा बाजार फुटणार नाही, त्या ठिकाणी आनंद होणार नाही, शांती समाधान काहीच मिळणार नाही. का तर अंतःकरण शुद्ध होण्यासाठी भगवंताचं नामचिंतन कुठपर्यंत करायचे. काही मंडळी म्हणतात जे तिने अनुग्रह झाला, त्याचे तिने मुक्त झाला. अरे बंधन आत्म्याला काहीच नाही. अरे मुक्तच आहे. तुकाराम महाराजांचा मुक्त होता तरी बळे झाला बंध, पण घेऊन या छंद माझे माझे या नियमाप्रमाणे आम्ही अडकून घेतो. आपण मुक्तच आहे आणि ते मुक्त दशेला जाण्यासाठी त्या भगवंताचं नामचिंतन कुठपर्यंत करायचे तर शेवटच्या क्षणापर्यंत करायचे. बोलण्यासारखं खूप आहे, मला विषयाची मांडणी करता येत नाही कारण बोलण्याचा कधी प्रसंग नाही. न बोलल्यामुळं काही वेडं वाकडं बोललं असेल, कोणाच्या अंतःकरणाला लागलं असेल तो माझ्या प्रकृतीचा दोष समजा, पण ते माझा आहे. जे काही बरोबर असेल ते माझ्या संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा, संत जंगले बाबा, गाडगे बाबा बाबांचा आहे समजून त्याचा जरूर अंगीकार करा. आणि जे काही चुकलं असेल ते या लेकराचा दोष होऊन ते माझं मला परत करा. पण जाता जाता एकच सांगेन का या आपल्या हितगुज करण्याच्या माध्यमातून शेवटच्या क्षणापर्यंत बाकीचं नाव नाही आठवलं तरी चालेल, पण माझे संत श्रीपाद बाबा, रामदास बाबा जरी शेवटपर्यंत आपल्या आठवण राहिले तर आपला बेडा पार होईल. एवढं बोलून मी माझं बोलणं इथेच संपवतो. झालेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करू आणि इथं थांबूया. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की. सच्चिदानंद रामदास बाबा की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. विठ्ठल 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 पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की. सच्चिदानंद रामदास बाबा की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. आता विश्वात्मके देवे येणे मागे दोषावे दोषो नियमदावे पसाय दावे. जे काळांची व्यक्ती सांडो दया सत्कार निगती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे निर्धाव. विश्व धर्म स्वीड पाहो दो देवांची तो देलावो. राणीगार वर्ष सकळ मंगळी ईश्वर शांती नामे राही. अनाथ मंडळी भेटुतया होता चला कल्पतरुचे आओ. चिंतना चिंतावळीचे गाव बोलते जे आणो पियुषांचे. चंद्रके जे आलाचन मातंडचे तावैन. ते सर्वै सदा सज्जन स्वरे किंबहुना सर्वसुखी पूर्णभूमी लोकी. भजितो वारी पुरुषी अखंडित आणि ग्रंथो पुजली विशेष लोकी. दुष्टा दुष्ट विजय होवावी. एक म्हणे श्री विश्वेश्वराव हा होई ग्रहाय बसावो. येणे वरे ज्ञानदेव सुखिया येणे वरे ज्ञानदेव सुखिया येणे वरे ज्ञानदेव सुखिया. शांती 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 सदा सर्वदा योग तुझा घडा. तुझे कारणी देव माझा पडा. उपेक्षू नको गुणवंता रघुनायका वागणे आता. जय जय रघुवीर समर्थ.